नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपली आजची जी योजना आहे तीच योजना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी आणि या योजनेच्या अंतर्गत आजचे जे प्रश्न आले आहेत की ताई पोर्टल चालतच नाही, आम्ही केवायसी कशी करायची, ओटीपी येत नाही. तर बघा मीच ते तुम्हाला सांगते की ओटीपी येत आहे, पोर्टल पण चालू आहे आणि मी पूर्ण आज लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम येत आहे ई केवायसी करायला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला एक एक दिवस निघून चाललेला आहे. ज्यांच्याकडे हे दुसरं आधार कार्ड उपलब्ध आहे, मी तुम्हाला जसं सांगत आहे तसं करा. लवकरात लवकर 18 नोव्हेंबरच्या आत तुमची ई केवायसी कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि तुम्ही ई केवायसी नाही केली आणि तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. जर तुमचा लाभ तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे. दुसरी अपडेट, दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात सुद्धा मी माहिती दिलेली आहे. मी त्याच्यासाठी किती काय काय प्रयत्न केले तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्याची लिंक मी खाली दिली आहे, तर ती लाईव्ह पहा. त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्व याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, सगळे ई केवायसी संदर्भात. त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो कधी वितरण होणार आहे हेही मी सांगितलेलं आहे. तर नक्कीच ती लाईव्ह पहा आणि इतर महिलांपर्यंत शेअर करा. आत्ता फक्त 80 लाख महिलांनी केवायसी केली अशी अपडेट आलेली आहे. त्यामुळं सर्वांना आपल्या लिंकला शेअर करा. बऱ्याच महिलांना माहितीच नाही केवायसी कशी करायची, ती लिंक कुठं आहे, काहीही समजत नाही. आत्ता हळूहळू महिला आपल्याशी कनेक्ट होत आहेत तेव्हा त्यांना समजतंय. त्यामुळं तुम्ही आपल्या लिंकला शेअर करा. ह्याला एकही रुपया लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्व. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू परत.